चंचुलेचा असणारा पती, दृष्ट दुर्जन असणारा पती, पापी दुराचारी असणारा बिंदू, या बिंदूचा उद्धार झाला. तो पिशाच्या योनीतून मुक्त झाला आणि या कथेचं महत्व उत्तर वाढत गेलं. अशी असणारी ही सुरस अविट पवित्र आणि गोड श्री शिव महापुराण कथा अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने, थोर साधू संतांच्या आशीर्वादाने, गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व लहान थोरांच्या सहकार्याने, साधू संतांच्या शूरवीरांच्या पायाने पवित्र झालेल्या पावन भूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री शिव महापुराण कथा तथा हरिपाठ आणि कीर्तन महोत्सव आणि आजच्या या दुसऱ्या दिवशीचं हे कथारूपी पुष्प प्रभूचरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने श्री शिव महापुराण कथा श्रवण करत असताना आपण आतापर्यंत कथेमध्ये श्रवण केलं. देवराज नावाचा ब्राह्मण आहे, दृष्ट आहे, दुराचारी आहे, पापी आहे, व्याभिचारी. मात्र फिरत फिरत प्रतिष्ठानपूर नावाचं गाव आहे. या प्रतिष्ठानपूरला आल्यानंतर भगवान शिवजींची त्यांनी कथा श्रवण केली, भगवान शिवजींचं भजन गाणं ऐकलं आणि परिणाम असा झाला की भगवान शिवजींचं भजन ऐकत असताना अचानक त्या ब्राह्मणाला मरण आलं. मात्र भगवान शिवजींचं भजन ऐकत ऐकत मरण आल्यामुळे, भगवान शिवजींच्या सानिध्यामध्ये मरण आल्यामुळे या ब्राह्मणाला शिवलोक प्राप्त झालं. त्यावेळेला भगवान शिवजींनी सांगितलं होतं, म्हटलं या भूतलावर जन्माला आलेला जो जीव आहे तो प्रत्येक, या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा माझा परिवार आहे आणि या मृत्यू लोकातील कोणाची प्राण तुम्हाला जर हरण करायचे असेल तर अगोदर माझी अनुमती घ्यावी लागेल. मला विचारल्याशिवाय तुम्हाला कोणाचे प्राण घेतले जाणार नाही. आणि म्हणून तेव्हापासून आपण पाहिले की कुणाचा अंतकाळ जर जवळ आला असेल तर आपण भगवान शिवजींचं भजन करतो किंबहुना महामृत्युंजय मंत्राचा जप आपण त्या ठिकाणी करत असतो. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने होतं काय की म्हटले, मरणासन्न पडलेला माणूस ज्याचा अगदी अंतकाळ जवळ आलेला असेल त्या जीवाचा उद्धार या भगवान त्याच्या या महामृत्युंजय जपाच्या सामर्थ्याने त्याचा उद्धार होतो. तो पापातून मुक्त होतो आणि त्या जीवाचा उद्धार होतो. आणि म्हणून अशा या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा काळाला घाबरतो, मरणाला घाबरतो. मात्र काळही ज्याला घाबरतो तो भगवान शिवधर्म, त्याला महाकाल आपण म्हणतोय. अशा महाकाल भगवान शिवजींचं भजन आपल्याला या ठिकाणी करायचंय किंबहुना त्या संबंधाने कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचे. महाराज म्हटले, भगवान शिवजींचं स्मरण का करावं, भगवान शिवजींची कथा का श्रवण करावी, त्याचं कारण आहे. म्हटले, आपल्याला जर वाटत असेल की आपल्यावर कुठल्या प्रकारचा आघात होऊ नये, अकाली आपल्याला मरण येऊ नये, अपघाताने असेल किंवा अकाली आपल्याला मरण येऊ नये, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण भगवान शिवजींचं भजन करावं का. महाराज कहते हैं, अकाल मृत्यू मरे, अकाल मृत्यू मरे, जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े, जो भक्त हो महाकाल का. आपण जर त्या भगवान शिवजींचं भजन केलं, उपासना केली तर म्हटले काळही आपलं काही बिघडवू शकत नाही, अकाली आपल्याला मरण येणार नाही. अशा असणाऱ्या भगवान शिवजींचं या ठिकाणी आपल्याला सानिध्य प्राप्त झालंय.
म्हटले आपण भगवान शिवजींचं भजन करतो यात काय नवल आहे? आपण भगवान शिवजींची उपासना केली यात काय नवल आहे? क्षीरसागरामध्ये शेषावर विराजमान असणाऱ्या भगवान विष्णू परमात्म्याचा अवतार भगवान प्रभू रामचंद्र, ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार झाला आणि रावण सीता चोरून घेऊन गेला, त्यावेळेला लंकेवर विजय मिळवण्याकरिता भगवान प्रभू रामचंद्रांना सुद्धा भगवान शिवजींची उपासना करावी लागली, भगवान शंकरांची उपासना करावी लागली. काय शिवजींचं भजन केलं, शिवजींचं स्मरण केलं. बघा समुद्राच्या काठावरती, सागराच्या काठावर सुंदर भगवान प्रभू रामचंद्रांनी वाळूचं शिवलिंग निर्माण केलं. भगवान शिवजींचा अभिषेक केला, भगवान शिवजींची उपासना केली. भगवान प्रभू रामचंद्राच्या हातून त्या शिवलिंगाची उपासना झाली, त्या शिवलिंगाचा उद्धार झाला, स्थापना झाली. म्हणून त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग निर्माण झालं आणि रामेश्वर म्हणून त्या ठिकाणी साक्षात स्वतः भगवान शिवजी त्या ठिकाणी वास करू लागले. मग महाराज म्हटले एकदा कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एकदा भगवान कृष्ण परमात्मा रडू लागले. रडत असताना गर्गाचार्यांनी पाहिलं, भगवान परमात्म्याला विचारलं, म्हटले भगवान रडायला काय झालं? भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, बाबा मी द्वारकेचा राजा आहे, या द्वारका नगरीचा मी प्रमुख आहे. संबंध द्वारका सोन्याची आहे, धन आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, वैभव आहे. संबंध देशाचा सम्राट आहे. एक नाही, दोन नाही, 10 नाही, 5 नाही, 16,108 पत्नी आहेत. पण मला संतती नाही. बघा संतती नाही म्हटल्यानंतर गर्गाचार्यांनी सांगितलं, म्हटले तुम्ही द्वारकापुरी नगरीमध्ये एक शिवलिंग निर्माण करा आणि शिवलिंग निर्माण केल्यानंतर आपल्या पत्नी बरोबर सपत्नीक पती पत्नीने 11 दिवस त्या शिवलिंगाला अभिषेक करायचा. 11 दिवस भगवान शिवजींची उपासना करा. गर्गांनी सांगितल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्या 16,108 पत्न्यांच्या बरोबर प्रत्येक पत्नी बरोबर एक एक शिवलिंग निर्माण केलं आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रत्येक शिवलिंगाची प्रत्येक पत्नी बरोबर 11 दिवस भगवान शिवजींची उपासना केली. भगवान शिवजींच्या वाळूच्या शिवलिंगाचे अभिषेक केला. परिणाम असा झाला की भगवान शिवजींच्या कृपेने भगवान श्री कृष्ण परमात्म्याला प्रत्येक पत्नीपासून एक मुलगी आणि 10 मुलं अशी संतती त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या कृपेने प्राप्त झाली. जीवनामध्ये संकट आल्यानंतर जर देवतांना भगवान कृष्ण परमात्म्याला जर भगवान शंकराची आराधना करावी लागत असेल तर मग आपण काही त्या भगवान परमात्म्यापेक्षा मोठी नाही. मग आपल्या जीवनामध्ये कधी कधी संकट येत असतात, अडचणी येतात, दुःख येतात, नाही असं नाही. पण आपणही महाराज सर्वांगाच त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होऊन आपणही त्या भगवान शिवजींची उपासना केली पाहिजे. माझा भगवान शंकर खूप भोळा आहे. बरं इतर देवतांची जर उपासना करावी लागत असेल ना, इतर देवतांची उपासना करायची असेल तर इतर देवतांची उपासना जर आपल्याला करायची असेल तर कदाचित त्याकरता धन लागेल, द्रव्य लागेल, संपत्ती लागेल, वैभव लागेल, भव्य दिव्य मोठमोठे मंडप सजवावे लागतील, अनेक प्रकारचे भगवान परमात्म्याला 56 प्रकारचे भोग करावे लागतील, ऐश्वर्य लागेल, दान करावं लागेल, धर्म करावा लागेल, वस्त्र लागतील, अलंकार लागतील, विभूषण लागतील. पण महाराज म्हटले माझ्या भगवान शंकराची उपासना करणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. त्या भगवान शंकराला काहीच लागत नाही. तांब्याभर पाणी
आणि एक बेलपत्र जरी अर्पण केलं तर तेवढ्यावर माझा भगवान शंकर प्रसन्न होणारा देव आहे. माझ्या भगवान शंकराचं नावच आहे शिव भोळा. तो अतिशय भोळा आहे. भोळा म्हणजे आपण भोळा म्हणजे या भोळ्या शब्दाचा अर्थ वेगळा काढतो. भोळा म्हणजे येळपट नाही. भोळा म्हणजे आलेल्या भक्ताला लवकर भावणारा, लवकर प्रसन्न होणारा आणि मागितल्या बरोबर मागेल तो वर देऊन टाकणारा. मागितल्या बरोबर मागचा पुढचा विचार करणारा करत नाही असा माझा भगवान शंकर आहे. ते आपलं महाराज आमच्या मावल्या सुद्धा आपल्या पतीला सुद्धा म्हणतात आमच्या घरचं जरा भोळच आहे. ते भोळ नाही, ती येड आहे. येड वेगळं असते आणि भोळ वेगळं असते. भोळा शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. माझा शंकर भोळा कसा आहे बघा. नाहीतरी तो चतुर राहतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी आहे. तो कसा आहे? चतुरांचा बाप आहे. चतुरा तो शिरोमणी. शिरोमणी म्हणजे चतुरांचा बाप आहे. गुण लावण्याची खाणी आहे. भगवान शंकर चतुर कसे बघा. दोन मिनिटात आपण एक दृष्टांत श्रवण करू बघा. सुंदर मांडी घालून डोक्यावर पदर घेऊन बसायचं मस्त. असं उगाच गच्चाळसारखं बसायचं नाही. बघा कशी घेते.